नमस्कार, मी स्मिता. आणि मी सुजाता. SS कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत सामोसे ही रेसिपी. म्हणजे आपण वर्षभर सामोसे करतच असतो, त्याच्यामध्ये फ्रोझन मटार वापरतो जर नसतील आपल्याकडे तर. पण आता कसं आहे, फ्रेश मटार आता खूप यायला लागले, तर आज आपण फ्रेश मटार वापरून सामोस्याची रेसिपी बघूया. तर त्याच्यासाठी अर्थातच आपण मटार घेतलेले आहेत 1/3 कप, आणि ते आता आपण बॉईल करून घेणार आहे, कारण हे फ्रेश कडक आहेत. असतात, फ्रेश आहेत. तर आपण त्याच्यासाठी पाणी गरम करत ठेवूया आणि हे बॉईल करून घेऊया. आपलं पाणी गरम झालेलं आहे, म्हणजे अगदी उकळी आलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊया. आणि आपल्या मटारचा रंग आहे असाच राहावा, म्हणून त्याच्यामध्ये आपण थोडीशी साखर टाकतोय. आणि हाय फ्लेमवरती एखादी उकळी आली ना की लगेच काढून घ्यायचं. ते फक्त आपल्याला थोडेसे सॉफ्ट व्हायला हवेत. मटार टाकल्यानंतर परत एकदा उकळी आलेली आहे आणि 2 मिनटं झालेत. तर आपण एखादा मटार बघूया. तर असा छान अगदी तो सॉफ्ट झालेला आहे. तर आपण हे सगळे गाळून घेऊया. खरं तर याच पद्धतीनं, म्हणजे आपण आत्ता जी पद्धतीनं केलं, बॉईल केले, तर तसे सुद्धा आपण वर्षभर सुद्धा साठवू शकतो. जेव्हा मार्केटमध्ये फ्रेश मटार येतात तर तेव्हा ते निवडून उकळत्या पाण्यात घालायचे. एखादी उकळी आल्यानंतर पुन्हा मस्त त्याच्यावरती बर्फाचं पाणी घालायचं आणि सगळे एका कॉटनवर पसरून ठेवून ते आपण वर्षभरासाठी स्टोअर करू शकतो. आता हे मी गाळून घेते. तर आता आपण वाटाणा ह्याच्यामध्ये गाळून ठेवलेला आहे, तो थंड होतोय. तोपर्यंत आपण वरचं जे कवर असतं त्याचं पीठ मळून घेऊया. तर आता त्याच्यासाठी आपण 1 कप मैदा घेणार आहे. मैदा छान चाळून घेतलेला आहे. आणि मैद्याचे पण 2 प्रकार असतात. एक हिरा मैदा मिळतो आणि एक साधा मैदा मिळतो. तर हिरा मैदा घेतला तर आत्ता आपण जे घालणार आहे त्याच्यामध्ये बेकिंग पावडर, तर ते काही घालायची गरज नसते. तर हा जो मैदा आहे तो साधा मैदा आपण घेतला आहे. आणि जर तुमच्याकडे साधा मैदा असेल तर तो हिरा कसा करायचा तर ते आपण बघूया. तर 1 कप आपण मैदा घेतलेला इथे. त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घालायचा आणि पाव चमचा बेकिंग पावडर घालायची. चिमूटभर मीठ घालणार आहे आपण त्याच्यामध्ये, म्हणजे पाव चमचा वगैरे छोटंसं अगदी. आणि 2 टेबलस्पून तेल घालूया. इथं तुम्ही तुपाचा वापर केलात तरी सुद्धा चालेल. तर आता तेल घातलं आपण त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून. तेल घातल्यानंतर ओवा घालणार आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा टीस्पून. तो थोडासा हातावरती असा छान चोळून घ्यायचा, म्हणजे त्याचा वास छान लागतो. स्मिता, पण अर्धा नाही, पाव घातला. पाव हां, घातला. पाव म्हणजे आवडीनुसार आहे ते. आपण त्याच्यामध्ये ओवा घातला आणि मी चुकून म्हणताना अर्धा चमचा म्हणलं, तर आपण पाव चमचा ओवा घेतलाय. पाव चमचा जिरे घेतलंय. आणि थोडंसं हे आवडीनुसार काय आहे, कारण ओवा थोडासा जास्त झाला ना तर त्या पिठामध्ये ओवा जास्त वाटतो. हो, तर म्हणून आपण पाव चमचाच घातलेला आहे. आणि आता हे सगळं हाताने सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. त्याच्यात जे आपण तेल घातलंय ते सगळं पिठाला व्यवस्थित चोळून चोळून लावून घ्यायचं. आणि मग आपण पाव कप पाण्यात हे भिजवून घेऊया. आता हे सगळं मी लावून घेते. म्हणजे बऱ्याच ठिकाणी हिरा मैदा मिळतो, पण काही ठिकाणी हिरा मैदा मिळत नाही. तर त्याच्यासाठी आपण खरं तर हे करून घेतलंय. आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये बेकिंग पावडर, कॉर्नफ्लॉवर काहीच घालायचं नसेल तरी सुद्धा काही फरक पडत नाही. थोडंसं यामुळं काय होतं की त्याचं कव्हर जे आहे ना ते जरा जास्त क्रंची आणि छान होतं. हे तेल वगैरे सगळं घातलेलं सगळं अगदी अगोदर मैद्याला लावून घ्यायचं आणि मगच मळायचा. म्हणजे काय होतं, सगळ्या कण अगदी तो छान सगळं लागलं जातं त्याला. पण घेताना पाव कप भरून पाणी घेतलंय आणि ॲक्च्युली बघूया किती लागतंय ते. कारण आपल्याला अगदी हे घट्टसर मळायचं आहे. अगदी पाव कप भरून जेवढं आपण पाणी घेतलं होतं तेवढं सगळं लागलेलं आहे. परफेक्ट अगदी पाण्याचं प्रमाण आहे हे. अगदी एखादा टीस्पून वगैरे तुम्हाला मैदा भरताना वगैरे इकडे तिकडे थोडं झालं तर थोडंसं अगदी हात ओला करून घ्यायचा. तर हे असं अगदी घट्टसर जसं आपण पुरीला मळतो तशा टाईप झालेलं आहे. तर आता हे आपण एक सारण आपलं होईपर्यंत रेस्ट करायला ठेवूया. आपण कव्हरचं भिजवून ठेवलं आणि आता सारण तयार करतोय. तर त्याच्यासाठी पॅन गरम करत ठेवला आहे. त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालूया. आपलं तेल तापले आता.
पाव चमचा जिरे आणि त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहे, पण तो अगदी छान असा बारीक चुरून घालायचा, म्हणजे तो खाल्ला जातो. समोसा खाताना आपण डायरेक्ट खातो ना, त्यामुळं काढता येत नाहीये. 1 टेबलस्पून हिरवी मिरचीची पेस्ट, अर्धा चमचा आल्याची पेस्ट, 1 चमचा लसूण पेस्ट. हे थोडंसं 1 मिनिट परतून घ्यायचं, म्हणजे कच्चटपणा जाईल इतपत. कारण खूप ह्याला करपवायचं नाहीये. आणि अगदी फ्लेम आपण गॅसची एकदम बारीक ठेवलेली आहे. पाव चमचा हिंग, हिंगाचा वास खूप छान लागतो ह्याच्यामध्ये. आणि आता हळद घालायच्या अगोदर आपण जो बॉईल केलेला वाटाणा होता तो घालून घेऊया. आणि तो चमच्यानीच असा थोडासा मॅश करून घ्यायचा. अगदी थोडासा तो व्हायला पाहिजे, खूप पण अगदी त्याचं म्हणजे इव्हन खाली हाताने जरी केलात तरी हरकत नाहीये. फक्त मिक्सर मधनं तो फारच बारीक होतो, तर त्यामुळे हाताने किंवा आपण चमच्याने आता असा थोडासा मॅश करून घेऊया त्याला. तर सध्या मटार इतका फ्रेश येतोय आणि इतके सगळ्यांचे कमेंट्समध्ये असतं की मटारचे पराठे करा, मटारचे समोसे करा, म्हणजे कितीतरी पदार्थ आपण ह्या मटारपासून करू खूप आहेत शकतो. मटारचे. खूपच आहेत. आणि आता तर काही वर्षभर पण आणि मिळतंय. यातली आपण मटारची उसळ जी ग्रीन कलरची असते, तर ती काही ठिकाणी ब्रेड बरोबर खातात. ती आपण ऑलरेडी अपलोड केलेली आहे मागच्या सीझन मध्ये, तर ती सुद्धा नक्की करा. आणि मटारचा रोल सुद्धा केलेत आपण. मटार रोल पण झालेला आहे. तर आता मस्त आपला वाटाणा थोडासा मॅश करून घेतलाय. आता त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालूया आणि 1 कप बॉईल बटाट्याचे असे पीसेस केलेले आहेत. खूप हाताने तो मॅश करायचा नाहीये, कारण आपण जेव्हा या फोडणीमध्ये घालणार आहे तेव्हा तो हलवताना बटाटा ऑलरेडी सगळा बारीक होणार आहे, तर त्यामुळे त्याचे चौकोनी चौकोनी फक्त फोडी करून घ्यायच्या. आणि 1 कप भरून आपण घेतलेला आहे उकडलेला बटाटा, तर आता तो त्याच्यामध्ये घालूया. साधारण 3 बटाटे आपले मिडियम साईजचे. 1 सपाट चमचा मीठ घालूया त्याच्यात आणि चवीसाठी पाव चमचा साखर आणि अर्धा चमचा गोडा मसाला. गोडा मसाल्याने समोसाची टेस्ट इतकी सुंदर येते ना. अगदी आपण अर्धा चमचाच घातलाय, पण तेवढ्याने सुद्धा समोसाला मस्त टेस्ट येणार आहे. आणि एखादा मिनिट परतल्यानंतर त्याच्यामध्ये पुदिना, आपण 1 चमचा पुदिना आणि कोथिंबीर घालणार आहे. आता पुदिन्याचं प्रमाण असं आहे की बऱ्याच जणांना पुदिना त्याच्यात आवडत नाही, तर त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालायचा किंवा नाही ते ठरवू शकता. अदरवाईज तुम्ही कोथिंबीर घालू शकता. पण आता आज आपण इथे पुदिना घालतो 1 चमचा आणि कोथिंबीर ही बारीक चिरून. इथं आपलं सगळंच अगदी हे शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे साधारण 2 मिनिटामध्ये आपली भाजी ही तयार होते. तर आता मी गॅस बंद करते, कारण खूप जर आपण इथं परत शिजवली भाजी ती तर त्याचा रंग थोडा असतो तो कमी होतो. त्यामुळे आता मी बंद करते गॅस आणि उरलेलं साहित्य आता आपण घालून घेऊया. फक्त आता पुदिना आणि कोथिंबीर आपण घालणार आहोत. कोथिंबीर आणि पुदिना. आणि सगळं थंड व्हायला ठेवूत आणि समोसे करायला घेऊया. तर आपलं सारण पण छान थंड झालेलं आहे आणि आपण जे काही पीठ भिजवून ठेवलं होतं कव्हरसाठीचं ते पण छान आता मस्त भिजलेलं आहे. आणि त्याचे आपण असे एकसारखे गोळे तयार करून घेतले या आकाराचे. आता समोसाचा आकार तुम्हाला किती हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही गोळ्यांचे करू शकता. कुणाला मोठे हवे असतील तर थोडेसे पोळीच्या आकाराचे मोठे गोळे करायचे, आणि अगदी जर छोटे छोटे करायचे असतील तर पुरीच्या आकाराचे करायचे. तर आता आपण मध्यम साईजचा घेतलेला आहे आणि तो आता छान लाटून घेऊया. म्हणजे आपण जे करणार आहे त्याच्यामध्ये साधारण 16 ते 17 समोसे आपले होणार आहेत एका कपामध्ये. आणि मैदा असल्यामुळं काय होतं, जसं आपण लाटेल ना तेवढा तर पुन्हा थोडासा आकसला जातो. त्याच्या कडा आहेत ना त्या फक्त छान पातळ लाटून घ्यायच्या, चिकटल्या जातात व्यवस्थित. आणि आपण हे पुरीच्या म्हणजे थिकनेसचं लाटतो. खूप अगदी पातळी नाहीये आणि खूप जाडी नाहीये. पुरी जशी आपण लाटतो तेवढंसं लाटणार आहे. अशा पद्धतीची आपण मोठी पुरी लाटून घेतली. आता त्याला थोडंसं असा 2 भाग करायचे त्याचे.
म्हणजे एक आपण पुरी लाटली की त्याचे आपले 2 समोसे होणार आहेत. आणि त्याच्यानंतर हा भाग असा धरायचा, म्हणजे ही जो काही सरळ भाग असतो तो असा धरायचा, त्याचा असा फोल्ड करायचा, ते एकमेकाला छान चिकटवून घ्यायचे आणि त्याला त्रिकोणी असा शेप द्यायचा. इथं छान असं दाबून घ्यायचं व्यवस्थित आणि जो काही आपला हा कोन तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता भाजी भरणार आहे. छान अशी दाबून भाजी भरून घ्यायची आणि हे जे काही टोक आहे ते असं बंद करायचं. त्याच्यानंतर हा सामोसा असा ठेवायचा आणि हाताने व्यवस्थित असं प्रेस करायचं. त्याच्यानंतर जे काही टोक आपण केलेलं आहे ते पण थोडंसं दाबून घ्यायचं आणि आता अशा पद्धतीनं आपला सामोसा तयार झाला आहे. आता आपण दुसरा पण अशाच पद्धतीचा करून घेऊया. ही सरळ बाजू असते ती अशी धरायची, त्याच्यानंतर हा फोल्ड असा घालायचा एकमेकांवर, इथे व्यवस्थित असं हाताने दाबून घ्यायचं. हा असा त्रिकोण तयार झाला, आपला कोन तयार झाला आणि या कोनामध्ये आपली भाजी भरायची. आणि इथं आपण लाटताना मैदा वगैरे काही लावत नाही आहे, म्हणजे ते चिकटलं जातं व्यवस्थित. त्यामुळं पीठ मळतानाच आपण जे पाव कप पाण्यामध्ये मळले ते अगदी परफेक्ट आहे, म्हणजे आपल्याला पीठ लावायची गरज पडत नाही आहे. पुन्हा असा खाली ठेवायचा, हाताने त्याला व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं. हा जो वरती आपण हे केलेला आहे तो पण त्याला थोडासा शेप द्यायचा आणि अशा पद्धतीनं हे सगळे सामोसे आधी सगळे करून ठेवायचे आणि नंतर ह्याच्यावरती थोडंसं ओलसर कॉटन झाकून ठेवलं तरी चालेल तुमचे सगळे होस्तोपर्यंत, आणि मग हे आपण तळायला घेऊया. आता अशाच पद्धतीचे आपण सगळे सामोसे करून घेऊया. तर आता आपले सगळे समोसे करून तयार झालेले आहेत. आम्ही दोघी होतो त्यामुळे पटापट केलेले आहेत. तुम्ही एकटा असेल तर सगळे करून कॉटन खाली ठेवायचे आहेत फक्त. तर आता आपण काही ठेवलेले नाही आहेत. तेल बारीक गॅसवर आपण तापवून घेतलंय. तेल तापले का बघूया. अगदी व्यवस्थित तापलेलं आहे. जे आपण एक कणकेचा छोटासा गोळा टाकला तो लगेच वरती आला. खूप पण अगदी तापवून घ्यायचं नाही, बारीक गॅसवरती तापवून घ्यायचं ते. तर त्याच्यामध्ये आता आपण समोसा टाकूया. आपण हे मीडियम गॅसवरतीच तळतोय आणि छोटे छोटे आपण घरगुती साईजचे केलेले आहेत हे, म्हणून आपण डीप अशी कढई अशी छोटी आणि गोल घेतली की त्यात तेल समोसा अगदी आतपर्यंत तो बुडला जाईल अशा पद्धतीने. आणि सुजाता, आपण हे जे आत्ता प्रमाण घेतलं होतं 1 कपाचं, तर त्याच्यामध्ये आत्ता आमचे 16 झालेले आहेत, कारण आम्ही मध्यम साईजचे समोसे केले. पण जर तुम्ही मोठे मोठे कराल, म्हणजे जसे बाहेर विकत मिळतात मोठा, तर तसे या प्रमाणात 10 होतात. आपण इथे आज 16 झालेले आहेत आपले. आणि अगदी मीडियम गॅसवरती आपण छान असे भाजून घेऊया. एका वेळेला 2-2 टाकले तरीही चालतील, 2-3 अगदी आरामात बसतात ह्याच्यामध्ये. मी पहिला समजा आपण काही तळताना पहिला एकच टाकून बघायचं कितपत तेल तापलेलं आहे, रंग कसा येतोय, आणि नंतर मग आपण 2-2, 3-3 सोडूयात. तर आपला पहिला समोसा टाकलेला आपण एकच टाकून बघितला, फुटतोय का, काय होतंय, कलर कसा येतोय. अगदी छान असा तो खरपूस रंगावर आता आपण तळून घेतलेला आहे. मी भाजून म्हटलं पण तळून घेतलेला आहे. तर आता हा काढूत आणि आपण आता 2-2 टाकले तरी हरकत नाही आहे, कारण पहिल्यांदा नेहमी टेस्ट करायचं की होतोय का व्यवस्थित. अगदी तेलकट वगैरे अजिबात झालेला नाही आहे तो. टाकताना परत एकदा थोडंसं त्याला प्रेस करायचं. आणि आपण जेव्हा टाकतोय तेव्हा गॅस एकदम बारीक करून घ्यायचा आणि मग नंतर टाकल्यानंतर परत थोडासा मीडियम करायचा. आणि आपल्याला फक्त वरचं सारणच आतलं आहे ते सगळं आपलं भाजलेलं म्हणजे शिजवलेलं वगैरे सगळं असतं, त्यामुळे आपल्याला वरून फक्त क्रंची करायचा आहे तो. त्याला छान बबल्स पण आले अगदी मस्त. त्यामुळे खाताना अगदी खुसखुशीतच लागतो. तर आपले हे पण तळून छान झालेले आहेत. मस्त अगदी रंग पण खूप छान येतोय, त्याला वरती असे छान बबल आलेत, म्हणजे ते खाताना फार खुसखुशीत अगदी लागणार आहे. तेल असं छान नितळून घ्यायचं, गॅस कमी करायचा, मग नंतर पुढचा लॉट टाकायचा. तर आपले एक लॉट छान तळून झालेलं आहे, तेल पण छान
तापलेलं होतं, मस्त खरपूस रंग येतोय. तर आता अशाच पद्धतीनं आपले सगळे जे काही समोसे आहेत ते आपण तळून घेऊया. तर आपले सगळे समोसे करून तयार आहेत. आपण बघूया ते किती अगदी क्रिस्पी झालेले आहेत ते. एकदम मस्त अगदी झालेला आहे वरचा कवर. आणि तोच मोडून पण बघूया आपण. बघूया आपण. आता आपण भरपूर अगदी आता सारण वगैरे अगदी घातलेलं आहे. रंग सुद्धा आपल्या अगदी भाजीचा मस्त राहिलेला आहे. आणि ह्याचं सर्विंग बऱ्याच वेळेला ग्रीन चटणी आणि चिंचेची चटणी ह्याच्याबरोबर केलं जातं. तर दोन्ही चटणी आपल्या अपलोड केलेल्या आहेत. चिंचेची चटणी पण आहे, ग्रीन चटणी पण आहे. तर सर्विंग करताना मस्त असा समोसा फोडायचा, त्याच्यामध्ये थोडीशी चिंचेची चटणी, थोडीशी तिखट हिरवी चटणी आणि अशा पद्धतीनं सर्व करायचा. एकदम मस्त खुसखुशीत आणि खमंग असा समोसा लागतो. आणि त्याच्यावरती बारीक शेव आवडत असेल ते आपण त्याच्यावरती स्टफिंग करून खाऊ शकतो. तर आज आपण हिरवा फ्रेश वाटाणा घालून आपण समोसे बघितले. तर तुम्ही पण नक्की करून बघा, आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूयात.